नमस्कार जगन्नाथ पाटील. नमस्कार. काय योगायोग आहे बघा. तुमचं आणि माझं नाव एकच आहे, बरोबर. आपण कुठे काम केलं तो? बॉम्बे टाइम मध्ये बॉम्बे. किती वर्ष काम केलं? जवळजवळ 25 वर्ष काम केलं. हो, म्हणजे रिटायर होऊन किती वर्ष झाली? रिटायर होऊन 25 वर्षाचं आहे. बर, छान. म्हणजे रौप्य महोत्सव झाला रिटायरमेंटचा. आता तुमचं वय काय? आता माझं 76 चालू होईल. माझं 76 चालू होईल, म्हणजे 75 झाली तुमची. हो, 75. म्हणजे तोही अमृत महोत्सव झाला. वा वा वा. आरोग्यपूर्ण जीवन आहे ना? आहे. आणखीन काही शारीरिक व्याधी आहे का तुम्हाला? आता तशी काही व्याधी नाही. बर. पण मग तुम्हाला मागे कसला त्रास झाला होता म्हटलं? मागे मला एक म्हणजे 2016ला किडनीचा मला त्रास जाणवला. म्हणजे काय झालं किडनीचं? किडनीचं म्हणजे माझे ते प्रेशर वाढायला लागला. बर. प्रेशर का वाढायला लागला म्हणून मी जे सगळे इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर हा. असं लक्षात आलं की एक माझी किडनी गेलेली आहे. हो, मग त्याच्यावर उपचार काय केला? उपचार म्हणजे 2-4 डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर की मग त्यांनी ठरवलं की ही किडनी काढूनच टाकायची, म्हणजे ती कामच करत नव्हती. बरं, मग ते ऑपरेशन केलं का? हो हो. किती साली झालं? ते 16ला 16ला ऑपरेशन झालं, म्हणजे 9 वर्ष झाली. 9 वर्ष झाली. मग तुम्ही सध्या एक किडनीवर आहात एकच. आणि एवढं अगदी आरोग्यपूर्ण जीवन जगताय. हो हो हो. म्हणजे मला देवाची सांगा, कृपा. मला सांगा, देवाची कृपा आणि तुमचं व्यावहारिक जीवन तुमचं जे आहे त्यामुळे तुम्ही तंदुरुस्त हो, आहात. हो, हो. मला सांगा, किडनीचे जे काही पेशंट आहेत त्यांना हा तुमचा एक आदर्श आहे की 2 किडन्या देवाने दिल्या तरी एका किडनीवर भागू शकतं हो. आणि तो माणूस सुखाने, आनंदाने आणि आरोग्यपूर्ण जगू शकतो. नक्की. खरंच तुमचं हे उदाहरण आपल्या प्रेक्षकांसाठी आनंददायी आहे. धन्यवाद, तुम्ही आम्हाला 2 मिनिटं दिलीत आणि आमच्याशी बोललात त्याबद्दल पुन्हा आपल्याला धन्यवाद देतो आणि शतायुष्य चिंतन करतो आणि माझं विश्राम होतो. धन्यवाद.